नमस्कार सर्वांना. कौशल्य इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. MPSC थ्रू 4 जानेवारी 2025 रोजी कंबाईनची पूर्वपरीक्षा ही पार पडली. या परीक्षेमध्ये विषयानुसार जी प्रश्न उत्तरे विचारले त्याचे आपण चर्चासत्र घेतले असून आतापर्यंत इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असतील, त्याच्यानंतर चालू घडामोडी असेल, ह्यावर आपण विस्तृतपणे चर्चा केली आहे. आजच्या सत्रात आपण राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी, सर्वांचा आवडता विषय, यावर चर्चा करणार आहोत. एक्सप्लेनेशन नसून हे फक्त आपण संभाव्य उत्तराची इथे चर्चा करणार आहोत. एक्सप्लेनेशनसाठी आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तर ठीक आहे. सेट क्रमांक बी आपल्याकडे आहे आणि त्यात अनुक्रमे 51 पासून तर 165 पर्यंत म्हणजे अंदाजे एक 15-16 क्वेश्चन्स आपल्याला पॉलिटीवर दिसत आहेत. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा घटक हा अभ्यासाच्या दृष्टीने आणि क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक हा गणला जातो. तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे, जो की 51 आहे. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील 4 स्तरीय वर्गीकरण होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सी आणि डी. एक्सप्लेनेशन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे, ते तुम्ही घेऊ शकता. 52वा प्रश्न आहे. उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबद्दल अयोग्य सांगितलंय. भारताचा नागरिक असावा, एकदम राईट आहे. कोणती? भारत म्हटल्यावर तो सिटिझनशिप्स त्याला कॅरी करणे सर्वात महत्वाचं आहे. मॅन्डेटरी पात्रता आहे, त्याच्यामुळे 45 वर्ष पूर्ण असावी नाही, 35 पण चालतील. लोकसभेच्या सदस्यावर काही संबंध नाही, त्याच्यामुळे याचं बी आणि सी आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ऑप्शनमध्ये पर्याय क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघूया. भारत संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? आपण पहिल्याच नागरिक तत्व सिरीज नागरिक तत्वामध्ये वाचला आहे, त्याच्यामुळे याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीच्या नागरिकत्वाचे अधिकार. सर्वात गाजलेला प्रश्न होता हा. पुढे प्रश्न बघूया. भारतीय संविधानातील कलम 243G बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? त्यांनी आपल्याला बरोबर विचारलं आहे, तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, पंचायत समितीची सत्ता, अधिकार आणि बी. 24G विचारलाय पर्टिक्युलर. पुढे प्रश्न आपल्याला 24G वर जोड्या पण विचारल्या आहे, ज्या की MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मुख पाठ असतात. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. बरोबर आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 नुसार तरतूद राईट आहे आणि बिरेंद्रसिंह महाधिवक्ता राईट आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए बी सी. पुढे वळूया. तेच आता आपण म्हटलं 243G प्रश्न विचारला आहे आणि KFAD वर जोडायला विचार. ह्याचं उत्तर तुम्हीच मला कमेंटमध्ये देऊ शकता, कारण की सर्वांचा हा आवडता विषय असल्यामुळे सर्वांना ह्या जोड्या मुखपाठ आहे. 57वा प्रश्न बघूया. राज्यपालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं त्यांनी विचारलं आहे. तर आपल्याला माहित आहे की कलम 158 नुसार मर्जीनुसार पदावर आहे, संबंधच नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? ह्याचं उत्तर तुम्ही द्या, तरी सर्वांना आपले मूलभूत कर्तव्य माहीतच असतात जो MPSC करतो. 59 प्रश्न बघूया. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करणार आहे? पाठ झालेला क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे पुढे जाऊया. खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आले? तर भाषे संबंधित काही कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया ही 349 मध्ये आहे. स्पेशल प्रोव्हिजन्स आहे रिलेटेड टू लँग्वेज. ठीक आहे, कारण की आता हा चर्चेत टॉपिक होता त्रिभाषा सूत्र वगैरे, तर त्याच्यामुळे त्या अकॉर्डिंग हा क्वेश्चन फ्रेम झाला असं म्हणण्यात हरकत नाही. पुढे बघूया. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 संबंधित आहे? तर आपल्याला माहित आहे की एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्या व्यक्तीवर खटला चालवणार नाही, त्याला शिक्षाही दिली जाणार नाही. आणि दुसरा आहे कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षी होण्याची सक्ती केली जाणार आहे, बी आणि सी. पर्याय क्रमांक 2. 62 पंतप्रधान भूमिकेबद्दल काही जे विचारवंत होते, राजकीय विचारवंत होते, अर्थशास्त्रीय विचारवंत होते, त्यांनी त्या रोलबद्दल आपले एक अमूर्त कल्पना आणि अमूर्त वाक्य केले आहे. तर त्याच्यामुळे यांचं योग्य कथन विचारलं आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे फक्त ए आणि बी. ताऱ्यामधील चंद्र हे तुम्हाला माहित आहे कोणी म्हटलंय? कमेंट करून सांगा. ह्याच्यावर आयोगाने PYQ मध्ये खूप प्रश्न विचारले आहे.
पुढे जाऊया. 63. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाहीये, म्हणजे आपल्याला तिथे त्यांनी जो ऑड आहे तो विचारलाय. तर याचं योग्य उत्तर आहे, जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील तिथे एकच विधान परिषद आहे आणि दुसरा विधानसभा म्हणून ओळखले जातो. चुकीचं आहे. कनिष्ठ आणि वरिष्ठ तुम्ही ऐकले असणार आहे, सांगण्याची काही आवश्यकता नाही. 64 आहे PYQ बेस्ड क्वेश्चन्स. प्लीज कमेंटमध्ये ह्याचा आन्सर तुम्ही सांगावं, म्हणजे जेणेकरून कळून जाईल इतरही लोकांना. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ, हा देखील सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि सर्वांना माहितीही असणार आहे. अशा प्रकारे पॉलिटीचे एक 6-7 क्वेश्चन आपल्याला डीप सोडून बाकीच्या एक 11 ते 12 क्वेश्चनला आपण टॅकल करू शकलो असतो वारंवार रिव्हिजन करून. त्याच्यामुळे पॉलिटी देखील हा क्वाईट गुड होता मार्क देणारा. फक्त 4-5 प्रश्न थोडासा डोक्याला कस लावण्याची होती. तरी तुम्ही कौशल्य इन्स्टिट्यूटशी अशा संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी किंवा आपल्या बॅचेस विषयी माहिती घेण्यासाठी जोडू शकता आणि खालील नंबरवर संपर्क साधू शकता. धन्यवाद.